नमस्कार मित्रमैत्रिणींनो. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जीवनाच्या प्रत्येक बाबतीत यशस्वी व्हायचं असेल तर विशिष्ट सवयी आपल्याला असणे महत्त्वाचं आहे. आत्मपरीक्षण करून आपल्यातील वाईट सवयी शोधून काढल्या पाहिजेत. स्वतःतील दोष ओळखणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. आज मी तुम्हाला मानसिकरित्या मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष सवयी सांगणार आहे. त्या सवयी आपण आत्मसात केल्या तर आपणही मनाने आणखी मजबूत वृत्तीचे बनू शकू. पहिलं म्हणजे कधीही स्वतःकडून झालेल्या चुकीबद्दल अपराधी वाटून घेऊन त्यात वेळ वाया घालवू नका. स्वतःबद्दल अपराधी भाव ठेवल्यावर आत्मविश्वास खचतो. त्यामुळे भूतकाळाचा अपराधीपणाचा कचरा डोक्यात साठवून ठेवायचाही अजिबात नाही. मी कधीही मागे वळून पाहत नाही, मी पुढे पाहतो. तुमच्यासमोर जी गोष्ट आहे त्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे, असं जॉनेट बेकर म्हणतात. स्वतःच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका. स्वतःला तुच्छ लेखणं म्हणजे अगदी आत्महत्या करण्यासारखं आहे. जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची किंवा तिच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा ती गोष्ट हमखास मिळते. एखादे ध्येय गाठण्यासाठी काया, वाचा, मन फक्त आणि फक्त आपलं इप्सितच समोर ठेवायचं असतं आणि पणाला लावायचं असतं. प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश असतो, त्याचप्रमाणे तो तुमच्यातही आहे. तेव्हा तुम्ही हाती घेतलेलं काम तडीस जाणार आहे. कोणतंही काम करताना मनात नेहमी सकारात्मक विचारांनाच थारा द्या. स्वतःला कमी लेखणारे नकारात्मक विचार मनात अजिबात येऊ देऊ नका. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपरिहार्य बदलांपासून पळ काढू नका. माणसांजवळ प्रचंड सामर्थ्य आहे. जोपर्यंत आपल्यावर कुठलीच जबाबदारी पडत नाही, कुठलंच मोठं संकट येत नाही, तोपर्यंत ही ताकद प्रकट होत नाही. जर यादवी युद्ध झालं नसेल तर अब्राहम लिंकनला युगपुरुषाचा मान मिळाला नसता. समाजात अनेक मोठे व्यापारी असतात, उद्योगपती असतात. या लोकांना आपल्यातल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव व्यापारात ठोकर बसल्यावर होते. फाळणीतून सर्वस्व गमावलेल्या लोकांनी अंतरंगातले सामर्थ्य वापरलं आणि सर्व शून्यातून उभा केलं. अशी विलक्षण ताकद प्रत्येक माणसात असते आणि ती प्रकट व्हायला संकट आणि जबाबदारी यायला लागते. नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टीवर विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रसिद्ध लेखक स्टीफन कोव्हे म्हणतात, आपल्या विचारांचे 2 परीघ आहेत. एक चिंतेचे वर्तुळ आणि दुसरं कृतीचं वर्तुळ. चिंतेच्या वर्तुळात अशा अनेक चिंता असतात ज्या आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. लोक सार्वजनिक ठिकाणी किती घाण करतात. भ्रष्टाचार आणि आरक्षणाने या भारताचं वाटोळं केलंय, असंही आहे. या गोष्टी सहन करणं निश्चितच त्रासदायक आहे, पण नुसती चर्चा करणं आणि उदास होऊन विचार करत बसण्याने काही साध्य होईल? त्याऐवजी परिस्थितीचं निरीक्षण करा. आपण परिस्थिती बदलण्यासाठी काय करू शकतो त्या कृतीने सुरुवात करा. जर प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचा असेल तर आपला आवाका वाढवायला हवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी चिंता करत बसू नका. लोकांच्या मताला किंमत किती द्यायची याचा विवेक प्रत्येकाने बाळगला पाहिजे. नाहीतर लोक सहज आपलं पाहिजे तसा वापर करून घेतात. लोक आज डोक्यावर घेतात, उद्या पायाखाली तुडवतात. तेव्हा गीतेमध्ये सांगितलंय, सुख आणि दुःखात समान वर्तन ठेवण्याची ही स्थितीच आपल्याला खरा आनंद प्राप्त करून देते. आनंदी माणूसच यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्र असतो. विचारपूर्वक जोखीम घेण्यात यांना कसलीच भीती बाळगू नका. पूर्वी कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नव्हते, कारण तिथे वायू असतो आणि वायूमुळे खाणीत स्फोट व्हायची शक्यता असते. पण सर हॅम्फ्रे डेव्ही यांनी धाडस दाखवलं आणि प्रयोग करून सुरक्षा दीप बनवला. कामगार तो दिवा खाणीत वापरायला तयार नव्हते. तेव्हा डेव्ही स्वतः तो दिवा घेऊन खाणीत शिरले. तेव्हा लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा जे काही करायचं आहे ते स्वतःपासून सुरुवात करा आणि ते करण्याचं धाडस तुमच्यापाशी असलं पाहिजे. मानसिकरित्या मजबूत व्यक्ती आपले दुःख, कष्ट आणि कमतरता दूर करतात. धाडस दाखवायचे क्षण आयुष्यात पदोपदी येतात. अशा वेळी आपण मागं सरकायचं नाही, समोर दिसणाऱ्या संकटाचा सामना करायचा. भूतकाळाच्या चांगल्या वाईट आठवणीत अडकून पडू नका. जसं की अतीत चाहे कितना भी मुश्किल क्यों ना रहो, आप हमेशा दोबारा सुरुवात कर सकते हो, असं गौतम बुद्ध म्हणतात.
आपल्याला जर भूतकाळात रमायची सवय असेल तर ती आपलं नुकसान करणारी आहे. समजा भूतकाळात आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडली. आता ती का घडली, असं का झालं, दोष कोणाचा होता, असे भोग माझ्याच वाट्याला का आले, इथून सुरुवात झालेली नॉनस्टॉप गाडी माझं नशीबच फुटकं या स्टेशनवर येऊन पोचते. तेव्हा घडलेल्या घटनांवर अशी इन्क्वायरी कमिशन बसवून आपली अमूल्य ऊर्जा खर्च करणं फालतू आहे. जे व्हायचं ते होऊन गेलं, ते आत्ता विसरायलाच हवं. नवा दिवस नव्या उमेदीने सुरू करायला हवा. चुकांपासून शिकावं, पण त्या चुका पुन्हा पुन्हा करू नयेत. अनेकदा माणसांच्या हातून चुका होतात. त्या चुका मान्य करून पण त्या दुरुस्त करण्याचं शहाणपण आपल्यामध्ये असलं पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त चुका करत असाल तर तुम्ही यशाच्या वाटेवर आहात. एक प्रसिद्ध तत्त्ववेत्ते म्हणाले होते, खूप चुका करा, अधिक चांगल्या चुका करा, अधिक सफाईदार चुका करा आणि शरमेच्या भावनेतून बाहेर पडून चुकांबद्दल जिज्ञासा वृत्ती बाळगा. प्रत्येक चुकीचा रस्ता हा योग्य रस्त्यानेच नेतो, हे मात्र खरं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इतरांनी मिळवलेल्या यशाचा सन्मान करा. मानसिकरित्या मजबूत लोक इतरांवर जळत नाहीत, त्यांच्या यशाचा दुस्वास करत नाहीत. उलट खुल्या दिलाने ते आपल्याला भावलेल्या गोष्टीचं कौतुकच करतात, कारण त्यांच्यात कसलीच हीन भावना नसते. ईर्ष्या, असुरक्षितता अशा भावनांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो. एखाद्या अपयशानंतर ते दुप्पट जोमाने पाय रोवून उभं राहायला हवं. मैदानातून पळ काढायचा नसतो, कारण जिंकणारे पळत नाहीत. निसर्गात तुम्ही पाहिलंच असेल, प्रत्येक झाडाला, वृक्षाला फूल, फळ त्याच्या विशिष्ट मोसमात येतात. जर योग्य वेळी झाडाला फूल, फळ आलं नाही तर काहीतरी चुकतंय असं खात्रीनं समजावं. वेळेअगोदर जर झाड कोमेजून गेलं किंवा योग्य वेळी त्याला फळ नाही आलं तर ते झाड वाढवण्याच्या बाबतीत काहीतरी गफलत होते हे नक्की. हाच निसर्गनियम माणसाच्या बाबतीतही लागू पडतो. मानसिकरित्या मजबूत असलेल्या लोकांना आरोग्य, सुख, शांती आयुष्यभर लागते, कारण ते आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा करत राहतात. हळूहळू यश दृष्टीपथात येतं. ते आपल्या अवतीभोवती आपल्या विचारांना पोषक असं वातावरण तयार करतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकटेपणाचं ओझं बाळगू नका. एकटं कुणाला वाटतं? जो स्वतःला अपूर्ण समजतो त्याला एकटं वाटतं. मानसिकरित्या मजबूत असलेले लोक स्वतःला पूर्ण मानतात. त्यांना आनंदी होण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी कुठल्याच व्यक्तीची किंवा वस्तूची गरज वाटत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जगाबद्दल तक्रार नसावी. हे जग, हे ब्रह्मांड, हे त्या परमेश्वराची निर्मिती आहे. इथली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू त्यानेच बनवलेली आहे. मग ती वाईट कशी असेल? जर आपण कोणाला शिव्या देत असू तर त्याही देवाला लागतील. परमेश्वराची निर्मिती उत्कृष्टच आहे असं मानल्यास या जगाबद्दल आणि जगातल्या लोकांबद्दल तुमची कसलीच तक्रार राहणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मनासारखा परिणाम मिळवण्यासाठी प्रतीक्षा करण्याची तयारीही असलीच पाहिजे. या ठिकाणी उतावळापणा अजिबात चालत नाही, कारण कोणती गोष्ट कधी मिळेल हे आपण सांगू शकत नाही. तेव्हा काही गोष्टींची प्रतीक्षा करणंच महत्त्वाचं आहे. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच वापरून तुमचं लाईफ आनंदी आणि सुखी नक्कीच करू शकता. त्यासाठी काही गोष्टी सोडून द्यायला शिका, काही गोष्टींचा स्वीकार करा आणि पुढे चालत राहा. मार्ग नक्कीच सापडेल.